नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज सांगायला आले की मला काल एक कॉल आला होता आणि एक रिझल्ट की 1 वर्षापूर्वी त्यांनी माझ्याकडनं काही रेमेडीज घेतल्या होत्या आणि त्याचा त्यांना काय रिझल्ट आलाय तो त्यांनी मला काल सांगितला। त्यांनी सांगितलं की माझी जी गोष्ट आहे ते तुम्ही तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर रिव्ह्यू केली तरी चालेल, फक्त माझं नाव कुठं घेऊ नका आणि मी फेसबुकवर तुमचा रिव्ह्यू लिहू शकत नाही, कारण फेसबुकवरती ग्रुपवर माझ्या खूप सारे नातेवाईक आहेत। तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता, 1 वर्षापूर्वी म्हणजे जून महिन्यामध्ये साधारण शाळा सुरू होतात त्यावेळेला त्या माझ्याकडे आल्या होत्या। त्यांचा विषय असा होता की त्यांचा मुलगा शाळेमध्ये अतिशय हुशार होता, पण काही कारणामुळे म्हणजे जसं की मुलं मोठी झाल्यावर त्यांचे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात किंवा असं काही, तो इतका डिएक्टिव्ह झाला होता की त्याला 9वीतनं अक्षरशः 10वीत ढकललं होतं। एवढी त्याची परिस्थिती वाईट होती, म्हणजे त्याला अभ्यासात मनच लागत नव्हतं, तो अभ्यास करत नव्हता आणि त्याला फॅशन डिझायनर व्हायचं होतं। तर आता फॅशन डिझायनर व्हायचं म्हटल्यावर पुढच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला किमान तुम्हाला 90% मार्क तरी असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुमची काय सीएटी आणि बाकीच्या परीक्षा देऊन तुम्ही पुढे फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घेऊ शकता। तर अशा त्या खूप परेशान होऊन माझ्याकडे आलेल्या। कोविडमध्ये त्यांचे मिस्टर वारलेले आणि त्या घरात सासू सासरे त्या आणि त्यांचा मुलगा, आणि सासू सासरे सुद्धा वृद्ध असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं, जॉब करणं, घर सांभाळण्यासाठी, आणि मुलगा असा वागतो म्हटल्यावर त्या स्वतः पण डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या की याला त्यांनी सायकोलॉजिस्टकडे नेऊन झालं, सगळं झालं तरी पण त्यांना रिझल्ट येत नव्हता की मी काय करू, म्हणजे माझा मुलगा किमान शिकेल, बेसिक ग्रॅज्युएशन तरी करेल आणि जॉब करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकेल, हा त्यांचा प्रश्न होता। त्याच्यावर त्या मुलाचे मी डेट ऑफ आधी मी शांतपणे जवळजवळ 1.5 तास त्या बोलत होत्या, मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं। त्यानंतर मी त्यांच्या मुलाची डेट ऑफ बर्थ घेतली, त्यांची स्वतःची पण मी डेट ऑफ बर्थ घेतली, न्यूमरोलॉजीनुसार मी त्याचा अभ्यास केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पायराफायर नावाचं एक नॅनो हवना कुंड आहे ते घ्यावं लागेल आणि त्याच्याबरोबर मास्टर कार्ड, की ज्या मास्टर कार्डवर तुमच्या कार्डवर तुमचे जे मिसिंग नंबर आहेत, आपली डेट ऑफ बर्थ म्हणजे युनिव्हर्स मधने आपल्याला दिलेला जो पासवर्ड आहे किंवा जो नंबर आहे की आपण या पृथ्वी तलावर आलोय, हे आपली डेट ऑफ बर्थ असते आणि कायमस्वरूपी मग ह्याच्यामध्ये जे नंबर नाहीये तर त्याची एनर्जी आपल्या कुंडलीत ग्रह स्ट्रॉंग असला तरी नंबरची एनर्जी आपल्याला नेहमीच कमी पडते, म्हणून मग मी त्यांना ते मास्टर, तसंच त्यांच्या मुलाला देखील मी मास्टर कार्ड सजेस्ट केलं। तर त्या म्हटल्या की ठीक आहे, मी तुम्हाला 8 दिवसात कळवते। त्याप्रमाणे त्यांनी 15 दिवसांनी मला कॉल केला आणि त्या म्हटल्या की नाही म्हणे मी घेतेच। मग त्यांनी ते घेतलं, त्यांना मी ते सगळं समजावून सांगितलं की तुम्हाला पायराफायर कसं करायचं आहे आणि त्याचा सकाळी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय काय अफर्मेशन्स, ते त्यांना सगळं मी व्यवस्थित लिहून दिलं। त्याच्यानंतर मास्टर कार्ड कसं वापरायचं, की मास्टर कार्डवरती तुम्ही कशा अफर्मेशन्स म्हणायच्या, तुमच्या मुलाला कशा अफर्मेशन्स म्हणायला लावायच्या, हे सुद्धा मी त्यांना सांगितलं। जो मुलगा शाळेमध्ये अजिबात ऍक्टिव्ह नव्हता तो त्यांनी साधारण सांगितलं 45 दिवसानंतर त्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यात त्याला गोल्ड मेडल मिळालं आणि मग तो शाळेच्या इतर कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला लागला आणि हळूहळू त्याचा अभ्यास पण सुधारायला लागला। पण त्यांनी हे पायराफायर वापरणं आणि मास्टर कार्ड रोज चार्ज करणं सोडलं नाही। त्यांनी मला उशिरा, त्यांचा मुलगा सीबीएसईला होता तर त्यांनी मला उशिरा फोन केला, त्याची ऍडमिशन जवळजवळ आता प्रोसेस पूर्ण होत आल्यानंतर, की त्याला 95% मार्क मिळाले 10वीला, हे काही कमी नाहीये। त्या म्हटल्या मी जेव्हा वेळ मिळेल, रात्री तर करतच होते, सकाळी उठून पण, सुट्टीच्या दिवशी जेव्हा मला दुपारच्या वेळेस पण शांत वेळ मिळत होता त्यावेळेला पण मी पायराफायर करत होते। मास्टर कार्डवरती माझ्या मुलाला 100% मार्क मिळालेले आहेत असं म्हणून मी ते कार्डावरती विश मागत होते। मुलाला पण हेच सांगितलं होतं की आजपासून रोज मला उत्तम हेल्थ प्राप्त होत आहे आणि मला सगळीकडनं प्रोटेक्शन मिळत आहे आणि मला 10वीच्या परीक्षेमध्ये 100% मार्क मिळून मला फॅशन डिझायनिंगला भारतातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले, एवढ्या त्यांनी अफर्मेशन मुलांनी सुद्धा केल्या। त्याचा परिणाम काय झाला की त्याला चांगले 95% मार्क मिळाले सीबीएसईला आणि त्याला आता त्याची पुढची ऍडमिशन प्रोसेस पण व्हायला आलेली आहे। तर म्हणजे ह्या अशा आनंदाच्या गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी पण सहभागी व्हायला पाहिजे, त्यांना आपण ब्लेसिंग्स पण दिले पाहिजेत। ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम असेल त्यांनी मला नक्की संपर्क साधा। हे पायराफायर काय असतं, हे मास्टर कार्ड काय असतं हे तुम्हाला मी नक्की दाखवीन, समजावून सांगेन आणि तुम्ही सुद्धा असाच, यांना जसा रिझल्ट आलाय तसा तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ व्हावा एवढीच माझी इच्छा आहे।